गावाला गेले होते, सुट्ट्या होत्या 2-3 दिवस. सो तिकडे गेल्यावर खूप छान एन्जॉय केला आणि माझं असं असतं की मी खूप मंथमधनं जाते, म्हणजे 5-6 मंथमधनं. तेव्हा गेल्यानंतर 100% घरात पुरणपोळीचा बेत होतो. ओके. सो पुरणपोळी छानपैकी आईने केली होती. बट असं असतं जेव्हा मी निघते इकडे यायला, त्यावेळेस माझी आई भरभरून पिशव्या भरते. बॅगमध्ये भरलेलं सामान असतं. सो असं आईलाही माहीत असतं की मला पुरण खूप आवडतं. मतलब ती माझ्यासाठी नेहमी पुरण एक्स्ट्रा ठेवते. सो इकडे आल्यानंतर मला आईच्या हाताची पुरणपोळीची खूप आठवण आली. मग मी डब्बा काढला फ्रीजमधला आणि छानपैकी पुरणपोळी केली. तुम्ही घरी गेल्यावर असंच करते ना आई? सो सेम इयर आपल्या सगळ्यांच्या आया अशाच असतात की जेव्हा जेव्हा आपण सुट्टीमध्ये जातो आणि रिटर्न यायचं म्हटलं की ती भरूनच देते. सो आईने छानपैकी पुरणपोळीचं पुरण दिलं होतं आणि मी इकडे आल्यावर ते केलं आणि आईच्या पुरणपोळीची आठवण आली. सो बट म्हटले चल ट्राय करावं, आईसारखी झाली पाहिजे. बट सिरियसली आईसारखीच झाली होती आणि खूप छान झाली होती. आय होप व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो असं मक्खन असं लावायचं. सिरियसली एक नंबर झाले ना. हे देखा. मला अशी पुरणपोळी आवडते सिरियसली. या खायला.